हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर 2 दिवसाच्या गॅपनंतर आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो येत आहे. तर 2 दिवस आधी जो व्हिडिओ टाकलेला होता तुमच्यासोबत अक्षयतृतीयेचा, तर त्यानंतर जो हा व्हिडिओ आहे ना, तो तिथून पुढे डायरेक्ट कंटिन्यू केलेला आहे त्या दिवसापासून. तर नवरी येणार होती आजच्या दिवशी म्हणजे आखाजीच्याच दिवशी. तर त्यासाठी मग आम्ही इथे बैलगाडी वगैरे जे आहे ते सजवून घेतलेलं होतं. बाकीच्यांनी तर रांगोळी वगैरे पाडून हे लग्नघर म्हणजे शादीवाला घर आपण जे म्हणतो ते. तर तिथे अशा पद्धतीने सजवलेलं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. कारण आता बरीचशी लग्न वगैरे आहेत आणि असं काय काय बघून आयडिया वगैरे जे आहेत ते आपल्याला येत असतात. तर मग तिथून पुढे मग हा जो व्हिडिओ होता तो कंटिन्यू केलेला होता. इथं तुळस मस्त अशी छान साडी वगैरे नेसवून तयार केलेली होती तुळशी मातेला. आणि मागच्या वेळेस मी गावी आलेली होती तेव्हा लग्नाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता. म्हणजे माझ्या चुलत भावाचंच लग्न होतं. तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्स तुमचा आलेला होता. आणि असं नवीन नवीन म्हणजे रोजचंच रुटीन बघून बघून त्यापेक्षा गावाकडे असं काहीतरी नवीन किंवा आयडिया आपल्याला येत असते आणि ते सगळं तुम्हाला बघायलासुद्धा खूप जास्त आवडतं. त्यामुळे म्हटलं चला आजचं जे काही आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया की कशा पद्धतीने सजवलेलं आहे लग्नाचं घर ते. तर बाहेरचं ते दाखवलं तुम्हाला की कशा पद्धतीने रांगोळ्या वगैरेंचं काम अजून चालूच आहे बाहेरच्या साईडला. आणि इथे आतमध्ये देवघर वगैरे जे आहे ते सजवलेलं आहे आणि किती छान मस्त प्रसन्न असं वाटत आहे. एका साईडला कळस वगैरे भरून दिवा जो आहे तो लावलेला आहे आणि इथं देवघर सजवलेलं आहे. जो तो ज्याच्या त्याच्या कामांमध्ये मग्न. आणि अशा पद्धतीने जे काही व्हिडिओ असतात ना त्याच्याने काही बऱ्याचशा आयडिया ज्या आहेत त्या आपल्याला येत असतात. आता इकडे नाही या गावामध्ये 2-3 वेळेस म्हणजे त्यांचं झालेलं आहे की प्रत्येक लग्नामध्ये माझा हा चुलत भाऊ आहे ना त्यांचंच बैलगाडी आहे आणि त्याचे बैल वगैरे ना खूप छान मस्त सजवून वगैरे जे आहे ना इथे बैलगाडीवरती नवरदेव नवरीला गावाच्या बाहेर नवरी उतरली की मग आणतात आणि त्या घरापर्यंत म्हणजे बैलगाडी जी आहे ती आणत असतात. आणि मस्त वाटतं त्याच्यावरती जसं आपलं शेतकरी राजाचं जे काही आहे तशा पद्धतीने. तर म्हणून मग इथे ही सगळी तयारी जी होती ती चालू होती. थोडंफार डेकोरेशन वगैरे झालेलं असलं फुलांनी की अजून जास्त मग ते छान दिसतं. तर असं सजवण्याचं काम होतं. आपण सुद्धा गावाकडे जात येत राहिलो ना तर अशा नवीन नवीन गोष्टी वगैरे ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पडतात. नाही तर शहरामध्ये इतकी जास्त माहिती आपल्याला ह्या गोष्टींची नसते. हल्ली तर खूप जास्त काय काय जे आहे ना ते म्हणजे जसं की आता लग्नाच्या आधी असे बरेचसे काय काय कार्यक्रम असतात. तर ते त्यांचं डेकोरेशन वगैरे म्हणा सगळं काही जे आहे ना ते आपण गावी गेलो ना तर बरंचसं काय काय आपल्याला माहिती जी आहे ती मिळत असते. खास करून गावाकडे ना जास्त मजा येते कारण खूप सगळे नातेवाईक असतात मदतीला आणि लग्नाच्या वेळेसच सगळे एकत्र जे आहे ते जमत असतात. असं काही फंक्शन वगैरे असलं तर. आणि सगळे मिळून अशा पद्धतीने जे काही घरातील प्रत्येक कामांची जबाबदारी वगैरे घेऊन म्हणा किंवा काही तर ते करत असतात. त्यामुळे अजून जास्त कार्यक्रमाची शोभा जी आहे ती वाढत असते. तर असं जे आहे ना लांबून डेकोरेशन केलेलं होतं. मध्ये पट्टी टाकून आजूबाजूला रांगोळी वगैरे काढून अशा पद्धतीने छान मस्त असं सजवलेलं होतं. आणि बाहेरही अशा पद्धतीची रांगोळी जी आहे ती काढून झालेली होती. हे सगळं करण्यामध्ये म्हणजे पूर्ण दिवस जो आहे तो जात असतो. कारण आणि त्या दिवशी ना अक्षयतृतीयाही होती त्यामुळे घरातलं वगैरेही आणि परत मग नवरी येणार होती त्यासाठी ही सगळी तयारी. तर ही सगळी तयारी नवरी यायच्या आधी 1.5-2 तास अगोदरच करून झालेली होती. आणि त्यानंतर मग नवरदेव आणि नवरीची एंट्री झालेली आहे. या सगळ्या मॉम्स चला आता आम्ही मेहंदीसाठी रेडी झालेलो आहोत आणि आमच्या दारातच आहे डेकोरेशन दाखवते. लाईटमुळे एवढं ब्लर दिसतंय. मिनटं तुम्हाला ना बॅक कॅमेऱ्याने दाखवते.
नाही. तर मेहंदी फंक्शनच्या वेळेस सगळ्यात आधी या दोघींचा डान्स होता आणि मस्त केलेला होता दोघींनाही. आणि या दोघींचा डान्स झाल्यानंतर मग नवरदेव आणि नवरीने डान्स केलेला होता. त्यांचासुद्धा डान्स खूप छान आणि मस्त होता. आणि मी याचा जो व्हिडिओ आहे ना, शॉर्ट व्हिडिओ आमच्या भाषेमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे. तुम्ही जर अजूनसुद्धा बघितला नसेल ना, तर तुम्ही बघू शकतात. आणि तुम्ही जर खानदेशातले असाल तर तुम्हाला ती भाषा नक्कीच कळेल. शॉर्ट व्हिडिओ मी आधी टाकून बघितला म्हणजे सगळ्यांना कळतं किंवा नाही. त्यानंतर मग पुढे आपल्याला एखाद्या वेळेस लाँग व्हिडिओ किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ परत बनवायला बरं पडेल. तर त्यासाठी मी आधी शॉर्टच व्हिडिओ टाकलेला होता. आमच्या खानदेशामध्ये आधी मेहंदी फंक्शन किंवा संगीत हे कार्यक्रम काही होत नव्हते. फक्त लग्नाच्या 8-10 दिवस आधी सगळ्याजणी मिळून गाणे वगैरे म्हणायचा कार्यक्रम जो आहे तो चालू असायचा. म्हणजे तेही आमच्याच भाषेमध्ये गुजर. तर पण आता सध्या सगळीकडेच मेहंदी फंक्शन ठेवतात. त्यामुळे बऱ्यापैकी सगळेच जण करायला लागलेले आहेत. डान्स तर सगळ्यांचा छान आणि मस्त वाटत होता. पण ज्यावेळेस गाणं म्युझिक वगैरे वाजतं ना, तेव्हा अजून जास्त छान वाटतं. पण मग आपल्या व्हिडिओला जे आहे ना कॉपीराईट येतात, त्यामुळे व्हिडिओचा काहीच फायदा होत नाही. म्हणून मग मला नाईलाजाने जो आवाज आहे गाण्याचा तो स्किप करावा लागतो म्युझिकचा आणि मग वॉईस ओव्हर द्यावा लागतो त्यासाठी. तर इथे पण हिने छान मस्त असा डान्स केला होता. प्यारा भैया मेरा दूल्हा राजा बनके आ गया या गाण्यावरती. आणि मस्त वाटत होता तोही डान्स. खूप छान करत होती. आणि ही नवरदेवाची आई आहे, यांनीसुद्धा मस्त छान लक्ष्मीवरून गाणं जे आहे ते बोललेलं होतं सुनेसाठी. आणि त्यानंतर मग लो चली मैं अपने भाई की बारात लेके असे बरेचसे काय काय ज्यांनी तयारी केलेली होती त्यांनी छान छान डान्स जो आहे तो केलेला होता. आणि ज्यांना नाही काही डान्स वगैरे केलेला असेल त्यांनीसुद्धा मस्त म्हणजे प्रॅक्टिस वगैरे डान्सची केली नसेल त्यांनीसुद्धा मस्त छान छान डान्स जे आहेत ते इथे केलेले होते. आता इतकी जास्त पद्धत गावाकडे नसल्यामुळे इतकी कोणाला प्रॅक्टिस वगैरे काही केलेली नसते. तरीसुद्धा आपापल्या पद्धतीने मस्त छान स्टेजवरती जाऊन आपल्या आवडीचे सॉन्ग म्हणू किंवा काही त्यानुसार डान्स करणं हेही खूप जास्त महत्त्वाचं आहे. मेन म्हणजे इथं वरती जाऊन डान्स करणं तेच जास्त खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमच्याकडेही करतात का तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्याकडे तर अशाच पद्धतीने साधं सिंपल पद्धतीने डान्स जो आहे ते करतात आणि सेलिब्रेशन जे आहे ते होत असतं आणि लग्नाची मज्जा जी आहे ती सगळेजण घेत असतात. तर हे माझे मम्मी पप्पा आहेत, तर त्यांनीही मस्त छान डान्स जो आहे तो केलेला होता. मस्त छान जुनं सॉन्ग लावलेलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी डान्स केला होता. हे जे काही क्षण असतात ना खरंच आठवणीत राहणारे असतात, की याच्या लग्नामध्ये अशा पद्धतीने केलेला होता, त्याच्या लग्नात तशा पद्धतीने केलेला होता. मग ते कसं का होईना, साधं सुधं सिंपल पद्धतीने का होईना, पण करायला महत्त्व आहे. आणि त्या ज्या काही आपले मेमरीज आहेत, ज्या आठवणी आहेत त्या आपण साठवून ठेवतो म्हणजे आपल्या लक्षात राहतात. तर तसंच. आणि आम्हीसुद्धा कुठलीच प्रॅक्टिस वगैरे केलेली नव्हती डान्सची, तरीसुद्धा सगळेजण करत होते. मग आम्ही चारी बहिणी राहिलेल्या होतो, तर म्हटलं चला आपणही एखाद्या गाण्यावरती मस्त छानसा डान्स जो आहे तो करूयात. पण आमची काही प्रॅक्टिस नव्हती. आम्ही एकदम साधं सिंपल जे आहे ते केलेलं होतं, तरीसुद्धा चांगलं झालेलं होतं. म्हटलं आता पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम आहेत अजून लग्न, तेव्हा छान मस्तपैकी प्रॅक्टिस वगैरे करून येऊयात आणि छान आपणही मेहंदीच्या वेळेस मस्त असा डान्स करूयात. तर आम्ही शेवटी म्हणजे सगळ्यांचा लास्टला आम्ही डान्स जो आहे तो केलेला होता आणि साधा सिंपलच होता, काही एवढा खास नव्हता. आणि त्यानंतर हे आमच्या इकडचं जे आहे ना
चार बांगडीवाला गाणं हे फेमस आहे, जे सकाळी पाणी भरणीचा कार्यक्रम असतो ना त्यावेळेस याच्यावरती केलं जातं. तर सगळ्यांचे मेहंदी फंक्शन संपल्यानंतरचे डान्स संपले आणि त्यानंतर मग आम्ही सामूहिक म्हणजे सगळ्या जणींनी मिळून हा डान्स केलेला होता. तर सगळ्यांना म्हणजे याच्यावरती प्रॉपर डान्स येतो त्यामुळे मज्जाही येते अशा पद्धतीचा डान्स. तर आणि तुम्ही जर इकडचे असाल तर तुम्हाला हे सगळ्या पद्धती ज्या आहेत डान्सच्या म्हणा किंवा कुठल्याही ते सगळं माहिती असेलच. आणि तुम्ही पण ह्या चार बांगडी गाण्यावरती डान्स करत असाल तर तेही कमेंट करून नक्की सांगा. तर चला ताईंनो, आमच्या ह्या सगळ्या अशा आनंदाच्या क्षणासोबत आणि सगळ्या जणांची मज्जा वगैरे जी आहे आम्ही करत आहोत त्यासोबत मी माझा असा छानसा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ खानदेशातून बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या अशा छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि उद्याचा व्हिडिओ अजून खूप जास्त छान आणि इंटरेस्टिंग राहील तर उद्याचा व्हिडिओही नक्की बघा. चला ताईंनो, पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.